तर मित्रांनो आता मी बघतो 2-3 दिवस झाला आता इंस्टाग्रामवर सांगोला बाजार म्हणा, लोणी बाजार म्हणा, याचं भरपूर व्हिडिओ येत आहेत. तर मित्रांनो या बाजाराने बघितलं तर परत लोणी बाजार झाला, त्याच्यात 11,51,000ला 5 गाय विकल्या. तर मित्रांनो मला सांगा तेवढं तुमचं दूध निघेल काय आणि तेवढंच रेट राहतील काय हे आणि ह्या परवडणाऱ्या गोष्टी आहेत का मित्रांनो? गाईच्या दुधाला तेवढा रेट मिळतोय का एवढ्या महागातल्या घेतल्यानंतर? तुम्ही सांगा. आता व्यापारी नुसता व्हिडिओ करायचा, काय बी रेट म्हणायचं आणि इंस्टाग्रामवर अपलोड करायचं. त्याच्यामुळे का व्हायला लागले, जे सर्वसामान्य शेतकरी आहेत ज्यांनी गाई घ्यायच्या आणि ज्यांनी खरंच बाबा धंदा करायचा आहे त्यासनी घ्यायचं अवघड झालं मित्रांनो, घ्यायला भ्यायला लागले अक्षरशः. आता बरेच जण आपल्याकडे आल्यात, कोण गाय आहेत का, जनावर आहेत का, म्हशी कोणाकडे विकायला आहेत का, भरपूर जण चौकशी आमच्याकडे पण यायला आल्या. पण मित्रांनो आम्ही सर्व सांगतो रेट वाढल्यात, परवडणं झाले आणि तुम्ही घेणार कसं? तर मित्रांनो 1-2-3 महिने थांबा आणि मगच खरेदी करा. नाही तर आता तुम्ही 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख ह्या रेटनं तुम्ही गाय घेणार आणि जर समजा 2 महिन्यात 3 महिन्यात जर त्याचं रेट उतरलं तर मित्रांनो तीच गाय तुम्हाला 15 आणि 20,000 आणि 30,000ला द्यायची पाहिजे. तर मित्रांनो जरासं थांबा आणि मगच गाय खरेदी किंवा म्हशी खरेदी करा. एकदम हाय रेट झालेला आणि व्यापारी जर काही नुसता फुगा करून टाकला, इंस्टाग्रामवर टाकायचं, अपलोड करायचं वाटतं 2 लाख 3 लाख. आता जस्टच मी व्हिडिओ स्क्रोल करत बघत असताना एकट्यानं 2 गाई जवळजवळ 4 लाख रुपये रेट सांगितला. तर मित्रांनो कसं परवडतं? तेवढं दूध तरी मिळेल का वर्षाला एका गाईपासून? तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय तुमचं म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.